महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या चुकीच्या धोरणांमुळे शेवगाव तालुक्यामध्ये 40,000 शेतकरी पीक विमा भरूनही विमा रकमेपासून वंचित राहिले। ही परिस्थिती सरसकट राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे। म्हणून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेवगाव कृषी अधिकारी कार्यालयावर जिप सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। विमा शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, जुनं राष्ट्रीय पीक। सोमवार दिनांक 22 रोजी शेवगाव तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी भर पाऊस चालू असताना आंदोलनात सहभागी होऊन सत्तेतील लाचार लोकप्रतिनिधी व शेतकरी विरोधी शासनावर आपला रोष व्यक्त केला। त्यांनी ताबडतोब कृषी अधिकारी शेवगाव यांना ताबडतोब संपर्क करायचा आणि कोणतेही लिंकिंग त्याबरोबर घ्यायचं नाही। जे खत पाहिजे तेवढंच एकमेव खत घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात बोर्ड लावण्याचं काम 2 दिवसाच्या आत ते सगळ्या खत दुकानामध्ये बोर्ड लावण्याचं काम तालुका कृषी अधिकारी करणार आहे। तालुक्यावर हा जो अन्याय झालाय पीक विम्याबाबत त्याच्यात कोण दोषी असं सिस्टीम मध्ये का लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कोण दोषी आहे? खरं तर म्हणजे कोण कमी पडलं याच्यामध्ये? खरं तर शासनाने जो निर्णय घेतला की पीक विमा कंपन्या यांना ते विमा कंपन्यांना पीक विमा देण्याचं काढले तर ते अतिशय चुकीचं धोरण आहे। एका मला वाटतं विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये एका आमदारांनी हा विषय काढला होता आणि आम्ही सुद्धा तोच विषय लावून धरलेला आहे की ज्या ह्या अशा कंपन्यांना ओरिएंटल कंपनी वगैरे अजून बऱ्याच कंपन्या आहेत, अशा कंपन्यांना पीक विमा देण्याचं घाट घातलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे कंत्राटी पोरं नेमून हे सगळं प्रकरण म्हणजे सगळं गोळा केलेलं आहे। तर आमची मागणी अशी आहे की या विमा कंपन्यांना कुठलंही काम देऊ नये, तर राष्ट्रीय कृषी विमा पीक विमा योजना जी शासनाची आहे तीच योजना लागू करावी आणि त्या संदर्भात आम्ही म्हणजे वरती सुद्धा आम्ही भेटणार आहोत। हे लोकप्रतिनिधींचं अपयश आहे, कारण लोकप्रतिनिधींनी जर लावून धरलं असतं की आम्हाला या विमा कंपन्या नको आहेत, आपल्याला शासनाचीच विमा कंपनी पाहिजे की जी विमा कंपनी या सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जी पाहणी करायचं काम हे आपले तलाठी आणि कृषी सहाय्यक हे करू शकतात। त्यासाठी कंत्राटी माणसं नेमण्याची गरज नाही आणि हे नेमल्यामुळेच हा सगळा त्रास शेतकऱ्यांना आज होत आहे। त्यामुळेच आपल्याला पीक विमा सुद्धा कमी बसलेला आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधीचं सगळ्यात मोठं अपयश आहे की त्यांनी ज्या तालुक्यामधून ज्या मतदारसंघातनं त्या निवडून गेल्या शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघातनं, तर पाथर्डीला वेगळा नाही आणि शेवगाव तालुक्याला वेगळा नाही, हा अन्याय त्यांनी शेवगाव तालुक्यावर केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेला जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत, आमदारच आहेत। यावेळी ॲडव्होकेट शिवाजी काकडे यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं लेखी निवेदन दिलं। याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, अरुण जाधव, अनिल मुंढे यावेळी उपस्थित होते। संजय लहानसे, अर्वाचीन महाराष्ट्र, अहमदनगर।